बाबांनी सांगितलं नाही म्हणे, तिकडे नाही म्हणे, ते विहीर जे खोदत आहे म्हणे तिथूनच पाणी आण म्हणे. मग त्यांनी त्या विहिरीतलं पाणी काढलं आणि विहिरीतलं पाणी जे काही काढण्याची व्यवस्था होती त्याने काढलं आणि बाबा समोर घेऊन गेले. आता बाबा समोर जेव्हा घेऊन गेले तेव्हा बाबा म्हणतात त्यांना, आता म्हणे पाणी तू पे म्हणे. यांना विचार आला की मी बाबाला आधीच सांगितलं साफ पाणी आणतो, एकदम डोर पाणी खराब पाणी बाबाने आणायला लावलं. तर बाबांनी जेव्हा पाणी प्यायला लावलं तर यांनी विचार केला थोडासा आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे ते पाणी पिऊन टाकलं. कसं वाटतं म्हणे पाणी? बाबा म्हणे एकदम खराब पाणी आहे म्हणे, पिण्यायोग्य नाही म्हणे, एकदम खराब पाणी आहे म्हणे. आता मला दे म्हणे. आणि जे पाण्याची जे ग्लास होता तो पाण्याच्या ग्लासला बाबांनी फक्त टच केला. आणि हा अनुभव एकदम सत्य आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर उमरेड परिसरामध्ये वारेसाहेब आज पण आहे. फक्त त्या ग्लासाला टच केला आणि टच केल्याबरोबर त्यांच्या डोळ्याच्या दिसतं बिना फिल्टरनं ते पाणी ऑटोमॅटिक स्वच्छ झालं. पूर्ण पाणी स्वच्छ झालं आणि नंतर मग ते पाणी त्यांनी बी पिलं आणि बाबांना पण पिलं. तर सांगण्याचे तात्पर्य हे आहे की ही परमेश्वरी कृपा आहे आणि या मार्गामध्ये भगवंत आहे, परमेश्वर आहे आणि तो दयाळू आहे. आणि भगवंत बाबांनी जो परमेश्वर प्राप्त केलेला आहे तो सृष्टीचा निर्माता आहे, जगाचा विधाता आहे आणि तो काही साधारण परमेश्वर नाही. म्हणून या परमेश्वराच्या आज आपण या ठिकाणी गुणगान ऐकण्यासाठी आलेलो आणि आज तुमच्या माध्यमातून चांगले चांगले अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. आता आदरणीय मंच आहे आणि मंचाचे मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. म्हणून एक वाक्य आहे, कहीं जीत बाकी है तो कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चले थे नई मंजिल की ओर. ये तो एक पन्ना है, नवीन वर्षाची सुरुवात आहे. ये तो एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाच्या सर्वांना आज चांगले कार्य व्हायला पाहिजे. म्हणून इकडे तिकडे मी दोस्त मित्रांसोबत घुमायला सुद्धा जाऊ शकत होतो, परंतु आपल्याला ते काम करायचं नाही. नवीन वर्षाच्या माध्यमातून एक चांगलं काम व्हायला पाहिजे, एक चांगली सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वरी कार्याच्या माध्यमातून परमेश्वरी कार्य आपल्याला भेटायला पाहिजे. मी माफी मागतो की मी थोडासा उशिरा आलो, तर या परमेश्वरी कार्याचा मी लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहो. आणि नवीन वर्षाच्या मी सर्व सेवकांना शुभेच्छा देतो, आदरणीय मंचाला शुभेच्छा देतो, सर्व सेवकांना शुभेच्छा देतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद दादा, फार सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आदरणीय रणजी चोकर साहेब